आता कोणाला हे पैसे दिले जाणार, पोटगीची रक्कम कोणाला दिली जाणार आणि कोणाच्या खिशामधून जाणार? हे पहा, अर्जदार आणि कसं असते, वादी आणि प्रतिवादी असते. तर आता प्रतिवादी जे त्या केसमध्ये आहेत त्या प्रतिवाद्यांना न्यायालयाने सांगितले, समजा हा निकाल मान्य करायचा नसेल तर म्हणजे देण्याच्या अगोदर सुद्धा, म्हणजे हे पैसे देण्याच्या अगोदर सुद्धा जे अर्जदार जे म्हणजे प्रतिवादी म्हणजे धनंजय मुंडे साहेब वरिष्ठ न्यायालयात जाऊ शकतात आणि वरिष्ठ न्यायालयात सुद्धा या गोष्टीला स्थगिती मागू शकतात. त्याच्यामुळे देणं, ऍक्च्युअल देणं हे पुढची गोष्ट आहे. आणखीन रेमेडी आहेत. रेमेडी आपली 3 लेअर ज्युडिशरी आहे. रिव्हिजन असेल, रीट किंवा अपील असेल किंवा रीट असेल किंवा SLP असेल, आपली 3 लेअर ज्युडिशरी आहे. त्याच्यामुळे ह्या निकालाला सुद्धा, अंतरिम निकालाला सुद्धा 3 लेयर्स आहेत आणखीन पुढं. जर रेमेडी अडॉप्टच करायची असेल तर ह्या निकाल पैसे देण्याच्या अगोदर ती रेमेडी सुद्धा अडॉप्ट केली जाऊ शकते आणि पैसे द्यायचे की नाही ते सुद्धा प्रतिवादी ठरवू शकतात. तो पूर्ण अधिकार प्रतिवाद्याचा, जोपर्यंत वर निकाल जाणार नाही चॅलेंज करण्यासाठी तोपर्यंत त्यांचा डिस्क्रिशनचा पार्ट आहे. नक्की सदावर्तेजी, तुम्ही स्पष्ट बोलता म्हणून मी तुम्हाला विचारते की म्हणजे धनंजय मुंडेंना, करुणा मुंडेंना पैसे द्यावे लागणार, म्हणजे ही पोटगी द्यावी लागणार आहे. मी म्हणजे काय सांगितलं की धनंजय मुंडे साहेबांनी हे चॅलेंज केलं किंवा अर्जदार महिलेनं चॅलेंज केलं तर देण्याचा कुठं प्रश्न आला? तो वरच्या निकालाच्या आधारावरली गोष्ट आहे. आत्ताच्या आता खिशात देऊन टाका, आत्ताच्या आता म्हणजे अकाउंटमध्ये टाका असं नसतंय. अगोदर रेमेडीज पाहिल्या जातात. 3 लेअर ज्युडिशरी आहे आणि त्याच्यानंतर मग ठरेल. म्हणजे पहिलाच कोर्ट आहे, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास, हे सन्माननीय पहिलं न्यायालय आहे. ह्याच्यावर परत 3 न्यायालय आहेत. नाही, आत्ता सदावर्तेची आत्ता म्हणजे ही सुनावणी सुरू आहे, मात्र पुढचा काही निकाल येईपर्यंत आत्ता तरी हे पैसे किंवा ही पोटगी धनंजय मुंडे यांना द्यावी लागेल, करुणा मुंडेंना. मला असं वाटतंय जर तरच्या गोष्टींमध्ये आपण पडू नये. अगोदर ते म्हणजे अर्जदार महिलेनीच सांगितले की त्यांना वरच्या कोर्टात जायचे. जर त्या वरच्या कोर्टात गेल्या तर या खालच्या कोर्टाच्या निकालाचे पैसे त्यांना ते कशा घेतील? मुद्दा तर त्यांच्याकडेच आहे ना. तुम्हीच चॅनलवाले दाखवतात ना की त्यांना. हो, मग तेच म्हणतो ना, मग धनंजय मुंडे साहेबांनी चॅलेंज केलं तर पैसे द्यायचा प्रश्नच कुठे? म्हणजे धनंजय मुंडे याला चॅलेंज करतील असं वाटतं तुम्हाला? जर धनंजय मुंडे साहेबांनी, बघा, प्रत्येकाला स्वतःचा अधिकार आहे. जर लोक त्याचं राजकारणीकरण करत असतील, सामाजिकीकरण करून डॅमेज करण्याचा प्रयत्न करत असतील किंवा कोणीतरी अर्जदार डिफामेटरी बोलून त्रास देत असेल तर नक्की कोणी सुद्धा विचार करेल. आणि कायद्यामध्ये तरतूद असेल तर कोणाचा बाप थांबवू शकते का? कायद्यात तरतूद असेल तर कोणाचा बाप थांबवू शकते का? नक्की सदावर्तेजी, आजचा निकाल पाहून असं वाटतं की धनंजय मुंडेंना, करुणा मुंडेंना ही पोटगी द्यावी लागणार आहे. आणि तुमच्यावरून तर असं वाटतं की तुम्ही आताच धनंजय मुंडेंचं वकीलपत्र घेतलंय. जर तरच्या गोष्टी ॲझ्युम्शन करून मला असं वाटतंय की तुम्ही कोर्टाच्या निकालाचा जे हे आहे ऑपरेटिव्ह पार्ट आहे त्याच्यावर मला बोलतं केलं. मी तुम्हाला त्याच्यावर काय म्हणजे जे मला लॉचा विद्यार्थी म्हणून मला जे सांगता येऊ शकलं ते मी तुम्हाला सांगितलं. आणि धनंजय मुंडे साहेबांनी चॅलेंज करून ती ऑर्डर स्थगिती घ्यावी किंवा अर्जदार महिलेने जाऊन अर्ज ते स्वतः सांगतात वर जावं, हा प्रत्येकाच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे आणि मी काय करावं हा माझ्या व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आपापल्या ठिकाणी महत्त्व ठेवतात. नक्की सदावर्तेजी, आतापर्यंत मी तुमच्या मुलाखतीमध्ये नेहमी पाहिले की तुम्ही आक्रमकपणे बोलता, जोर जरात बोलता. आज मात्र तुम्ही छान हसत मिश्किलपणे असं सगळं बोलतायत. काय राज आहे याचं? निखिला, ज्याच्या घरात 12वीची मुलगी परीक्षेसाठी 11 तारखेपासून तयारी करते ना, त्याला खूप म्हणजे स्वतःला रिझनेबलही ठेवावं लागतंय. आणि हा विषय कसा आहे की अत्यंत तुम्हाला माझी मुलगी आहे 12वीला, तिची परीक्षा आहे आणि त्याच्यामुळे मी जास्त तिकडे माझं लक्ष आहे. आणि राहिला प्रश्न ह्या केसच्या संदर्भानं, मला असं वाटतं की हा एखाद्याच्या कौटुंबिक जीवनाशी संबंधित आहे, सामाजिक जीवनाशी संबंधित आहे. हे खरं सांगू का, कोणी सुद्धा याच्यावर राजकारण करू नये, राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये आणि कुणाला तरी डॅमेज करण्याचा कोणी सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न करू नये. म्हणून अगदी ह्या गोष्टीचं गांभीर्य लक्षात घेता मला इतकं गांभीर्यपूर्वक बोलणं आवश्यक आहे. खूप खूप धन्यवाद सदावर्तेजी, शुभेच्छा तुम्हाला.
धन्यवाद. तर धनंजय मुंडेंनी कोर्टामध्ये भूमिका मांडली नाही असं सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे. तर धनंजय मुंडेंनी कोर्टात भूमिका मांडलेली नाही असं सदावर्ते म्हणतात. निकालाचे वेगळे अर्थ काढू नका, निकालाचं राजकारण करू नका असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे. तर कौटुंबिक न्यायालयानं आज धनंजय मुंडे यांना, करुणा मुंडे यांना जवळपास 1,25,000 रुपये कोडगी द्यावी असे आदेश दिलेले आहेत.